सो हाय फ्रेंड्स, आज आपण करते हेल्दी आणि हल्ली थंडी चालली आहे. तर आता आपण थंडीमध्ये मुळे जास्त मिळतात. बरोबर. तर आपण मुळ्यांची जी पानं असतात ना बघा, त्यांची आपण कोशिंबीर बनवणार आहोत. आणि आज आपण करणार आहोत मुळ्याच्या पानांची कोशिंबीर. सो मुळ्याच्या पानांमध्ये असतं विटॅमिन ए, विटॅमिन सी अँड इट्स रिच इन फायबर. सो हे डायजेशनसाठी सुद्धा अतिशय चांगलं आहे. आता थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीमध्ये खूप सारे मुळे येतात. वसई विरार साईडला तर भरपूरच मुळ्याचं उत्पादन होतं. काही ठिकाणचे मुळे तिखट असतात, काही ठिकाणचे मुळे थोडे गोड असतात. तर अगदी कमी वेळात 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी लागणारं साहित्य अगदी सोपं. ऑफकोर्स मुळ्याची पानं ही छान 2-3 वेळा धुवून घ्यायची आहेत, छान निसून घ्यायची आहेत. एक साधारण मीडियम आकाराचा कांदा, ही बघा किती छान तयारी आपण करून घेतली आहे. काही नाही, आता झालं. त्याच्यामध्ये हे आपल्याला सगळं मिक्स करून द्यायचं आणि त्यावरून हे लिंबू पाणी ओतायचं. लिंबू पाणी, हां, लिंबाचा रस तो त्यावर ओतायचा आपल्याला. अगं लिंबू पाणी बनवले का आपण? आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. सो सगळ्यात आधी आपण हा मुळ्याचा पाला टाकूया. त्यानंतर मुळा, कोशिंबीर, कांदा, थांब आता काय विनेगर नाही आणि हा लिंबूचा रस. हा सगळा टाकावा लागेल आपल्याला. आपण अर्धा लिंबाचा रस घेतला आहे त्यामध्ये, आपल्या अंदाजाप्रमाणे. आणि ह्या कोशिंबिरीला शक्यतो तुम्ही हातानेच मिक्स करा. हाताने मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये नाही खूप छान चव उतरते. लिंबाची ती पानं थोडीशी चुरली जातात, त्यामुळे अजून छान फ्लेवर येतो. तर ही करतानाच इतका सुंदर ह्याचा वास सुटलाय, खूप सुंदर सुगंध सुटलाय. तुम्हाला फ्रेश असा एक फ्रेश त्याला एक स्मेल येतो. काय सांगू एवढा मिरची पण घालायची गरज नाही, कारण ह्याला स्वतःला इतका सुंदर फ्लेवर आणि चव असते की मिरचीची काहीच त्याला गरज नाही. आपण थोडीशी टाकली तर तरी पण चालतं ना? चालेल, पण नाही, मजा नाही येत त्याला. आणि ती जेवताना आता आम्ही खाणार आहोत. तुम्ही नक्की बनवून बघा. आताच असतो ना मुळ्याचा सीझन, आताच बनवून बघा. येस, गावठी कोंबडी आणा, चिकन बनवा आणि थोडी काही कोशिंबीर बनवा. ओके.